सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे. वसुबारसेपासून आपल्या प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा पहिला दिवा लागत असतो. तर 28 ऑक्टोंबरला वसुबारस आलेला आहे. 29 ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि या दिवशी बघा मंगळवार आलेला आहे. सोन्यासारखा दिवस, आपल्या माता लक्ष्मीचा स्वामिनी आईचा हा आवडता दिवस आणि या दिवशी प्रदोष सुद्धा आलेला आहे. यालाच मंगळवारी जो प्रदोष येतो, प्रदोष काळ, त्याला भौम प्रदोष असे म्हटले जाते. खूप सोन्यासारखा दिवस आहे. धन्वंतरी जयंती सुद्धा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर या दिवशी आपल्याला दिवाळी येण्याआधी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी अशा काही वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे. त्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, हिरे, मोती अशा वस्तू किंवा तांब, पित्तळ, चांदी वगैरे खरेदी करण्याला खूप शुभ मानलं जातं. आता ज्याची त्याची परिस्थिती आहे. काही लोक तर घर खरेदी करतात, गाडी खरेदी करतात. म्हणजे ज्याची जशी परिस्थिती आहे प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्ट खरेदी करत असतो. तर या दिवशी सोनं, चांदी, हिरे, मोती, तांब, पित्तळ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. आता ज्यांची परिस्थिती आहे अशांनी या वस्तू नक्की खरेदी कराव्या. पण सर्वसामान्य व्यक्ती ज्यांना सोनं, चांदी अशी खूप महागडी वस्तू घेण्यास अजिबात जमत नाही, शक्य नाही झाल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, हिरे, मोतीपेक्षा सुद्धा ज्या गोष्टींना लक्ष्मी पूजनात आणि दिवाळीत जास्त मान असतो, ज्या गोष्टींशिवाय ही दिवाळी साजरीच होऊ शकत नाही, अशा गोष्टी, अशा वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहे. असं नाही की सोनं खरेदी केलं तरच आपली दिवाळी होते, असं नाही. काही लोक असतात, गरीब लोक, ते सोनं नाणं घेऊ शकत नाही पण ते आनंदाने दिवाळी साजरी करतात. तर ते आनंदाने दिवाळी का साजरी करतात? तर या छोट्या मोठ्या त्यांच्या खिशाला जशा परवडेल ना तशा वस्तू घेऊन येतात आणि आनंदाने दिवाळी साजरी करतात. तर ह्याच वस्तू, अशा वस्तू म्हणजे आपल्याला परवडेल, तुम्हाला जर परवडेल ना सोनं, चांदी, मी म्हणेल नक्की घ्या. गुंजभर का होईना सोनं नक्की. धनत्रयोदशीच्या दिवशी या सोन्याला सुद्धा मान असतो. सोनं जर म्हणतात ना, धनत्रयोदशी, अक्षय तृतीया या शुभ दिवशी जर सोनं आणलं आपल्या घरात तर आपल्याला कधी पण आपल्या घरातलं सोनं नाणं विकायची, मोडायची कधी वेळ येत नाही. ते अक्षय वाढत राहतं, म्हणजे कमी कधी होत नाही. दरवर्षी त्या सोन्यात भर वाढत राहते, कमी होत नाही. म्हणून गुंजभर का होईना तुम्हाला जास्तीत जास्त परवडत असेल तर नक्की सोनं खरेदी करा. आता ज्यांना नाही परवडत, सर्वसामान्य लोकांना, त्यांनी या गोष्टींना खूप मान असतो. आता मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा आधीच तुम्ही दिवाळीच्या खरेदीत आणून ठेवल्या तरी अतिशय सुंदर, तुम्हाला मनाला आणि तुमच्या घराला आनंद देणाऱ्या या वस्तू आहे. तर 29 ऑक्टोंबर 2024 मंगळवार रोजी धनत्रयोदशी आलेली आहे. या दिवशी प्रदोष, भौम प्रदोष, खूप सोन्यासारखा दिवस आहे. या दिवशी लक्ष्मी नारायण दोघांचीही आपल्याला जोडीने पूजा करायची असते. तर लक्ष्मीचा प्रिय आणि कुलदेवीचा प्रिय दिवस आहे मंगळवार. या दिवशी तुम्हाला पहिलं काम, पहिली वस्तू आपल्या घरात काय आणायची आहे तर तुम्हाला आंब्याची पानं. तुमच्या दारात जर झाड असेल आंब्याच्या पानांचं किंवा तुम्ही एखाद्या फूलवाल्या दादाकडून तुम्ही विकत घेऊन आला आंब्याची पानं तरीही चालेल, किंवा विड्याची पानं, विड्याची आणि आंब्याच्या पानांना या दिवाळी धनत्रयोदशीच्या दिवशी, या दिवाळीपासून खूप मान असतो या पानांना. आपली पाच आंब्याच्या पानांची डहाळी जरी तुम्ही मुख्य दारावर लावली ना, आनंद आणि सुख ओसंडून वाहील. खूप खूप शुभ ठरणार आहे. म्हणून महिलांनो, पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरात बघा, आपल्या घरात लग्न कार्य जेव्हा असतं तर आपल्या घराला जेव्हा मांडव पडतो तेव्हाच आपला मुलगा असो, मुलगी असो, यांचं लग्न, शुभ कार्याची सुरुवात कधी होते तर आपल्या घरावर मांडव पडतो. हा मांडव कसला असतो तर तो मांडव असतो आंब्याच्या पानांचा.
तर हा मांडव, हा आपल्या दाराला तोरण, पहिलं तोरण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की लावलंच पाहिजे. तुम्हाला तोरण नाही जमलं, एक 5 पानांची, 7 पानांची, 11 पानांची डहाळी जरी तुम्ही आंब्याच्या पानांची आपल्या मुख्य दारावर लावली, आनंद आणि सुख, त्याबरोबर लक्ष्मी माता धावत धावत तुमच्या घरात येणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे धने प्रत्यक्ष माता लक्ष्मी आणि धन्वंतरी देवांचे प्रतीक असलेले अख्खे धन्वंतरी देवता श्री विष्णूंचाच 12वा अवतार आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरी देवांबरोबर माता लक्ष्मीचे पूजन करावे. या दिवशी पूजेत धने अवश्य ठेवायचे. धने आणि गूळ किंवा खडीसाखर, धन्यांचा प्रसाद पूजेत दाखवून घरातील सर्वांनी हा प्रसाद घ्यायचा असतो. महिलांनो, चुकून सुद्धा धने या दिवशी कुणालाच देऊ नका. अगं बाई, माझ्याकडं धने नाही, मला धनत्रयोदशीचा नैवेद्य दाखवायचा आहे, थोडेसे धने दे, असं तुम्हाला कुणीही म्हटलं, अगदी शेजारी असो, बहीण असो, अगदी कुणीही येऊ, पण तुम्ही तुमच्या घरातले मूठभर धनेसुद्धा कुणाला, 1-2 धनेसुद्धा कुणाला देऊ नका. ही लक्ष्मी आहे. धनत्रयोदशीपासून तुम्ही ही जपून ठेवली तरच वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी टिकून राहील. म्हणून कुणालाच धने देऊ नका. तुम्ही धन्यांचा प्रसाद जो बनवाल ना, धन्वंतरी देवांसमोर आणि माता लक्ष्मी समोर प्रसाद पूजेत दाखवून घरातील सर्वांनीच तो प्रसाद खायचा आहे. बाहेरील व्यक्तीस तो प्रसाद अजिबात वाटत बसू नका. तुम्हाला मिठाई वगैरे वाटायची तुम्ही वाटू शकता, पण धने, गूळ किंवा खडीसाखरेचा हा नैवेद्य, धन्याचा नैवेद्य हा आपल्या घरातील व्यक्तींनाच वाटायचा आहे. महिलांनो, थोडीशी काळजी दिवाळीत नक्की घ्या. तुम्हाला वाटायची मिठाई किंवा आपण जे फराळाचं करतो ते तुम्ही वाटू शकता, पण जे धने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी प्रसाद म्हणून तुम्ही अगदी थोडे ठेवले ना चालेल, तो प्रसाद त्याच दिवशी संध्याकाळी खाऊन टाकला ना चालेल, पण ते धने इतरांना देऊ नका. आणि त्या दिवशी घरातून तर धने अजिबात देऊ नका. धनत्रयोदशीला अख्खे धने खरेदी करून नक्की आणा. महिलांनो, 10-20 रुपयाचे जरी धने आणले ना तुम्ही, तुमच्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मी टिकून राहील. सोन्यासारखं सुख नक्की येईल. म्हणून पिवळे धमक धने 10-20 रुपयाचे, 10-20-25 रुपयाचे जरी खरेदी करून आणले, धनत्रयोदशीला धन्यांचा मानच आहे. म्हणून धन्यांशिवाय आपलं धनत्रयोदशीचं पूजन हे अपूर्ण असतं. म्हणून धनत्रयोदशीला अख्खे धने अवश्य आणायचे आहे. त्याचबरोबर तिसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्तासे नक्की खरेदी करून आणा. याच्याशिवाय सुद्धा लक्ष्मी पूजनाचा नैवेद्य पूर्ण होत नाही. धनत्रयोदशीला जरी तुम्ही हा लाह्या बत्तासेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. धनत्रयोदशीला लाह्या बत्तासेचा नैवेद्य दाखवा. लक्ष्मी पूजनात सुद्धा या प्रसादाचा नैवेद्य दाखवायचा आहे. लाह्या बत्तासे धनत्रयोदशीलाच खरेदी करून आणा. या वस्तू बाजारात जरी आधी विकायला आलेल्या असतील, मौल्यवान वस्तूंपेक्षा या मौल्यवान आहे. म्हणून तुम्ही धनत्रयोदशीच्या आधीच जरी आणून ठेवल्या किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी जरी खरेदी केल्या, लक्ष्मी माता इतकी तुम्हाला 4ही हातांनी देईल की तुम्हाला कशाची कमी राहणार नाही. तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आणि त्याच्या आधीच आपल्याला वसुबारसेपासून लागणार आहे ते म्हणजे मातीचे दिवे. तुम्ही इतर कुठलेही दिवे खरेदी करा, अगदी 100 रुपयाचा एक दिवा घेतला तरी चालेल, पण मातीच्या दिव्या ज्या पंत्या असतात, फक्त लाल कलरच्या पंत्या असतात मातीच्या, या पंत्यांना दिवाळीत खूप महत्त्व आहे. आणि त्या पंत्या आपल्याला कुंभार लोकांकडून, जे गरीब आहे त्यांच्याकडूनच खरेदी करा. कृपया ही तर माझ्याकडून विनंती आहे तुम्हाला, अशा लोकांकडून या पंत्या खरेदी करा, जेणेकरून आपण जे पैसे देऊन त्यांच्याकडून पंत्या घेऊ त्यांची सुद्धा दिवाळी आपल्यामुळे सुखकर झाली पाहिजे. ते सुद्धा त्यांची दिवाळी त्यांच्या लेकरा बाळांबरोबर करू शकतील, असं म्हणून आपण त्यांच्याकडूनच पंत्या दिवे खरेदी करायचे आहे. लाख मॉल असतील, लाख मोठे मोठे दुकानं असतील, तुम्ही तिथून खरेदी केल्या पंत्या तुम्हाला करायचे करू शकता. पण या कुंभार लोकांकडून जेव्हा आपण पंत्या घेतो आणि त्यांना ते पंत्यांचे पैसे देतो, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, लक्ष्मीवर्धक तो आनंद असतो, वर्षभर तो आनंद
आपल्याला आपल्या डोक्यात म्हणजे आठवत राहतो की आपण यांच्याकडून पंत्या घेतल्या होत्या आणि त्याच पंत्यांनी आपण लक्ष्मीपूजन वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत हे 6 दिवस आपल्या घरात यांच्याकडून पंत्या आणलेल्या, त्या पंत्यांनी आपण आपल्या घरात दिवाळी साजरी केली आणि आपल्यामुळे सुद्धा यांची दिवाळी साजरी झाली. तो आनंद काही वेगळाच असतो आणि लक्ष्मी माता याच आनंदाला आपल्या घरात खेचून आणत असते. म्हणून पंत्या खरेदी करायच्या असेल तर अशा लोकांकडून करा. त्याचबरोबर तुम्हाला मातीची लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल, अतिशय शुभ दिवस आहे धनत्रयोदशीच्या दिवशी, किंवा तुम्ही वसुबारसेलाच घेऊन आला तरीही चालेल. पण धनत्रयोदशीला जास्तीत जास्त महत्त्व आहे, मान आहे मातीच्या पंत्या, किंवा आपण जे बोळके असतात लहान लहान बोळके मातीचे, त्यात सर्व मिठाई किंवा लाह्या बत्तासे भरून ठेवतो. हे जरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणलं, त्याचबरोबर मातीची लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती आणताना बैठी स्वरूपातच आणायची आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती चुकून सुद्धा महिलांनो उभी लक्ष्मी आणू नका, नाहीतर उभी लक्ष्मी तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार नाही. म्हणून तुम्ही कधी पण लक्ष्मीची मूर्ती घेताना बैठी स्वरूपात घ्यायची आहे आणि कमळात तिचे पाय असले पाहिजे. अशी छान धनधान्य देत राहणारी अशी छान मूर्ती आणायची आहे तुम्हाला. तर बैठी स्वरूपात मातीची लक्ष्मीची मूर्तीला धनत्रयोदशीपासून खूप महत्त्व आहे. सोन्या चांदीपेक्षा या वस्तू खूप मानाच्या आहे. म्हणून दिवाळीला नक्की या वस्तू खरेदी करायच्या आहे. त्याचबरोबर मीठ खडं मीठ, समुद्रकन्या आहे माता लक्ष्मी, म्हणून पहिलं मीठ आधी खरेदी करा महिलांनो. धनत्रयोदशीच्या दिवशी आणलं तुम्ही, किंवा तुम्ही दिवाळीचा किराणा भरत असाल तरीही तुम्हाला आधी मीठ घ्यायचं आहे आणि मग बाकीचा किराणा घ्या. घरात बऱ्याचशा पुड्या आहे मिठाच्या, नको घ्यायला महिलांनो, असं करू नका. तुमच्याकडं जेवढं मीठ असेल ना त्याहून 1-2 पिशव्या पुड्या अजून घ्यायच्या आहे आणि त्यात खडं मिठाला खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याला 20-30 रुपयाचं 20-25 रुपयाचं खडं मीठ किंवा तुम्ही साधं मीठ जे घ्यायचं ते घ्या, पण धनत्रयोदशीला मीठ नक्की आणायचं आहे. धनत्रयोदशीला आणलेलं मीठ घरात सुख संपत्ती ऐश्वर्य वाढवत असतं. जी व्यक्ती या दिवशी मीठ घरी घेऊन येते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. काही लोक लक्ष्मी पूजनात सुद्धा खडे मिठाची पूजा करतात आणि करायला पाहिजे. म्हणून नक्की धनत्रयोदशीला खरेदी केलेलं मीठ जेवणात वापरल्यास घर धनधान्याने भरते. म्हणून आवर्जून दिवाळी आधी धनत्रयोदशीच्या दिवशी खडे मीठ, किंवा आधी वसुबारसेच्या दिवशी जरी आणलं खडं मिठाचं एखादं पॅकेट नक्की घेऊन या. मिठाशिवाय सर्व पदार्थ आळणी बेचव आहे. मिठामुळेच अन्नाला रुची चव येते. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची कहाणी सर्व महिलांना माहीतच आहे. जेव्हा शांबाला सर्व जेवण आळणी करायला सांगते आणि पतीला जे जेवण वाढते ते अन्न खाताच ते अन्न बेचव लागते तिच्या पतीला, त्यात ती मीठ घालतात जेवण रुचकर लागते आणि या मिठामुळेच आपल्या घरात लक्ष्मी नांदते. म्हणून धनत्रयोदशीला खरेदी केलेलं मीठ तुम्हाला आणायचं आहे घरी आणि काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. तुम्ही जरी आधी मीठ भरलेलं असेल तरी पण तुम्हाला नवीन बरणी आणायची असेल तर या दिवशी नक्की घेऊन या आणि मीठ भरून ठेवायचं आहे. आधीच्या खूप असतील तुमच्याकडं मिठाच्या पुड्या, तरी पण तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ हे नक्की आणायचं आहे. त्याचबरोबर माहेराहून काही मौल्यवान वस्तू नाही आणल्या तुम्ही. आता समजा तुम्ही दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर माहेरी गेला तर तुम्ही माहेराहून काही नाही आणलं ना, तर थोडंसं खडं मीठ घेऊन या तुमच्या आईकडून. तुमचं माहेर आणि सासर धनधान्याने भरून पावेल, इतका सुंदर अनुभव येईल. म्हणून थोडंसं खडं मीठ माहेराहून, आई वडिलांकडून काही घेऊ नका, फक्त घरी येताना थोडंसं खडं मीठ एखाद्या पुडीत वगैरे वाढून एखाद्या पिशवीत वगैरे घेऊन या आणि ते तुमच्या घरी अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे, तुमच्या पतीच्या घरी, की जिथं कोणाची नजर पडणार नाही. बघा, तुमचं सासर आणि माहेर धनधान्याने भरून पावेल. लक्ष्मी माता तुम्हाला चारी हातांनी देईल, इतका सुंदर अनुभव येईल.
खडे मिठाबरोबर आपल्याला साखर, गाईचे तूप, गूळ, लवंग, अख्खे तांदूळ, हळद या गोष्टी पण आपल्याला या वस्तू आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा आधी आपल्या घरात नक्की आणायच्या आहे. हळद म्हणजे लक्ष्मी प्रिय आहे, श्री विष्णू प्रिय आहे. हळदीशिवाय कुठली शुभ गोष्ट होत नाही. म्हणून हळद दिवाळी आधी नक्की खरेदी करा. मीठ खरेदी करा. साखर, गाईचे तूप, गूळ, लवंगसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. म्हणून लवंग, त्याचबरोबर दालचिनीच्या वासाने सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून दालचिनी, लवंग, अख्खे तांदूळ, अक्षताशिवाय कुठली पूजासुद्धा पूर्ण होत नाही. तुमचे जरी आधीचे तांदूळ असतील तरी पण आपल्याला 1 किलो का होईना 1-1.25 किलो आपल्या घरात अख्खे तांदूळ नक्की खरेदी करून आणायचे आहे. त्याचबरोबर गाय वासराची मूर्ती वसुबारस आलेला आहे 28 ऑक्टोंबरला. या दिवसापासूनच दिवाळीचा पहिला दिवा लागतो. तुमच्या घरात जर गाय वासराची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवाळीला पहिली ती मूर्ती नक्की खरेदी करा. त्याचबरोबर स्वस्तिक चिन्ह आणायचं असेल तुम्हाला मुख्य दारावर लावायला तर ते सुद्धा तुम्ही पंचधातूचं, पितळाचं, चांदीचं तुम्हाला जे परवडेल ना ते स्वस्तिक चिन्ह नक्की आणा आणि शुभ दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या दारावर नक्की स्थापन करा. त्याचबरोबर महिलांनो, कवड्यांचे तोरण जर आपल्या दाराला लावलं धनत्रयोदशीच्या दिवशी कुठलीच नजरबाधा आपल्या घरादाराला, लेकरा बाळांना कधीच लागत नाही. आपल्या घरात बरेचसे लोक येतात, त्यांच्या मनात काय असतं आपण काही त्यांच्या मनात डोकावत नाही कधीच. कुणी चांगल्या मताची, कुणी वाईट मताची सुद्धा येतात. म्हणून कवड्यांचं तोरण, शुभ स्वस्तिक आपल्या दारावर असेल, मुख्य दारावर, तर आपल्या घरादाराला कधीच नजरबाधा लागणार नाही. म्हणून तुम्हाला जी वस्तू परवडेल ना, गाय वासराची मूर्ती आणा. गाय वासराची मूर्ती तर नक्कीच आणा. घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुलं बाळांची प्रगती होईल भरपूर. म्हणून गाय वासराची मूर्ती आणा. स्वस्तिक चिन्ह, कवड्यांचे तोरण आपल्या मुख्य दारावर अवश्य लावा. माता लक्ष्मीची पावलं, माता लक्ष्मीची मूर्ती, तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, कमळात बसलेली चांदीची वगैरे तुम्हाला परवडत असेल तर मी म्हणेन नक्की या धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की मूर्ती आणा आणि स्थापना करा. त्याचबरोबर लक्ष्मी मातेची पावलं, चांदीची पावलं, ती पावलंसुद्धा तुम्ही आणू शकता आणि मुख्य दारावर स्थापना करू शकता. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या आजूबाजू गजलक्ष्मी, हत्तीची जोडी तुमच्या घरात नसेल तर ही हत्तीची जोडी तुम्ही आणू शकता. पितळाची आणा, चांदीची आणा, तुम्हाला जी परवडेल ना ती आणा, खूप शुभ ठरेल. श्रीयंत्र नसेल तुमच्याकडं तर नक्कीच तुम्हाला जे परवडेल ना श्रीयंत्र नक्की घेऊन या आणि धनत्रयोदशीपासून आपल्या घरात नक्की स्थापना करा. शंख, दक्षिणावर्ती शंख श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे आणि जी वस्तू श्रीहरी विष्णूंना प्रिय तीच माता लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणून शंखाची स्थापना तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर 7 दिवसांच्या रांगोळीचे साचे बाजारात इतके सुंदर साचे मिळतात. तुम्ही प्रत्येक दिवसाची रांगोळी सोमवारपासून रविवारपर्यंत असे साचे इतके सुंदर मिळतात, तुम्ही ते आणू शकतात आणि दररोज आपल्या देवघरासमोर ही रांगोळी काढू शकता. याने खूप लाभ होतात. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ, माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र असतो तो जर आपण लक्ष्मी पूजनात आपण ती सेवा करणारच आहोत, तो जर बीज मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवर जप केला तर 1000 पटीने माता लक्ष्मी आपल्याला नक्कीच फळ देते. म्हणून तुमच्याकडं माळ नसेल तर नक्की ही घेऊन यायची आहे. कलश, तांब्या किंवा चांदीचा तांब्या तुम्हाला नसेल तर तो घेऊन या. दिवे घेऊन या, चांदी पितळाचे. अभिषेकचे पात्र, गळकी म्हणतात त्याला, ती घेऊन या. म्हणजे या दिवाळीच्या आधी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी देवघरात लागणाऱ्या वस्तू दिवाळी आधी नक्की आणायच्या आहे. त्याचबरोबर महिलांनो, हळदी, कुंकू, कापूर, सुपाऱ्या या सर्व लक्ष्मी पूजनात लागणाऱ्या वस्तू नक्की खरेदी करा. धनत्रयोदशीच्या दिवशी आधीच आणून ठेवल्या तुम्ही किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी आणल्या तरीही चालेल. सोन्या चांदीपेक्षा या वस्तूंना जास्त मान आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे लक्ष्मी पूजनात जी केरसुनी झाडू आपण खरेदी करतो
तो आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी लागत असतो. सर्वात मौल्यवान वस्तू म्हणेल मी तर तो झाडू आहे. याशिवाय कुठलंच लक्ष्मीपूजन पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण वर्षातून एकदा आपलं लक्ष्मीपूजन करत असतो. सर्वात मोठं लक्ष्मीपूजन ते झाडूशिवाय अपूर्ण आहे. म्हणून मौल्यवान वस्तू मी म्हणेल ही झाडूच आहे. नक्की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं आहे. अगदी बाजारात तुम्हाला 20-25 रुपयाला. आता झाडू खरेदी करताना तोलमोल करू नका. त्या ताईंनी सांगितलं तुम्हाला किंवा दादांनी की 20 रुपयाला आहे. काही महिला लहान झाडू खरेदी करता, काही महिला मोठ्या झाडू खरेदी करता. झाडू आणि कुंचा हा वेगवेगळा असतो. झाडू म्हणजे केरसुणी आणि कुंचा हा लांब असतो. तर तुम्ही दोन्ही खरेदी करत असा पूजेत तर दोन्ही खरेदी करा. झाडू कुंचा खरेदी करताना जास्त तोलमोल करू नका. वर्षातून एकदाच आपण म्हणजे वर्षातून 2-3 वेळा घेतो, पण लक्ष्मीपूजनातला झाडू हा खूप माननीय असतो. म्हणून ह्या झाडू खरेदी करताना तोलमोल करू नका. जेवढ्या भावाला सांगेल तेवढ्याला घेऊन टाका. तर या सर्व वस्तूंपैकी जेवढ्या वस्तूंची तुम्हाला गरज आहे सोन्या चांदीपेक्षा नक्कीच मौल्यवान आहे. या वस्तूंना खूप मान आहे दिवाळीत. तर या वस्तू नक्की खरेदी करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.